तर शो दुपार मित्रांनो आणि रामराम मंडळ. तर गायस माझ्या मागच्या व्हिडिओ बघितलं असेल की गायस आपण गेलेलो भाई मंदिरात आणि गायस तो लाबू डॉल भेटले आपल्याला. परत एकदम ग्रेट सरप्राईज भेटला आपल्याला. पण गाईज आता मी माझं 10th चालू आहे आणि गाईज तुम्हाला माहिती आहे की बोर्ड आता 17 फेब्रुवारीला मॅथ्सचा पहिला पेपर आहे. आता बोर्ड्स डेट्स अनाऊन्स झाले आणि त्यासाठी मला खूप अभ्यास करावा लागतो. सो गाईज आता मी दुपारी असंच रिलॅक्स करत होतो तर मला ना माझ्या डोक्यामध्ये एक मस्तपैकी एक आयडिया सुचली की चला आपण आफ्टरनून ॲडव्हेंचर करूया. आता नक्की आफ्टरनून ॲडव्हेंचर म्हणजे असतं काय तर गाईज असं असतं की आफ्टरनूनमध्ये ना आता जसं की मी तर कधी आफ्टरनूनमध्ये ब्लॉग केला नाही आहे आणि गाईज मी हा माझा पहिलाच ब्लॉग असेल की मी करणार आहे आफ्टरनून ब्लॉग. आपण फक्त ना जागा एक्सप्लोअर करायची. त्याने गाईज तुम्ही बघू शकता पूर्णपैकी हरियाली आहे. म्हणजे आता ऊन बिन पडायला लागलं आहे काहीच म्हणजे आता पाऊस वगैरे गेला आहे आणि आता थोडं दिवाळी येईल तर दिवाळीचे पण मला खूप सारे ब्लॉग टाकायचे आहेत ॲडव्हेंचरस आणि हॉन्टेड वगैरे. तर बाकी आपण एक काम करू आता पटकन आपण आहे ना पटकन पूर्ण आपलं हे एक्सप्लोअर करूया जागा जी असेल ती. चला गाईज आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. सध्या तरी आता मी आहे माझ्या टेरिसवर आणि गाईज तुम्ही बघू शकता किती मस्त व्ह्यू आहे. बघू शकता मी झूम एकदा करून दाखवतो. हे बघू शकतो गाईज पूर्ण ऊन पडलं आहे सगळीकडं मस्तपैकी ऊन. दुपारची वेळ आणि सगळीजणं झोपलेत. पूर्ण रस्ता एकदम सुसाट आहे म्हणजे पूर्ण रस्ता खाली आहे. लक्षातच असेल हे आपण ही व्हिडिओ कुठली बनवलेली आणि गाईस तो बघा गाईस मला इथून एक कुत्रा दिसतोय. काय म्हणायला भीती वाटते की नाही. आता गाईस मस्त नवीन गाणं चाललं आहे की तुम्हाला हे पण लक्षात असेल की आपण इथे काय केलेलं माझा भाव आणि माझ्यासोबत. बाकी दुपारच तर खायला लागणार आहे तर ती पण व्हिडिओ तुम्हाला लवकरच येईल. तर पूर्ण हे पाणी साठलं आहे पाऊस गेला तरी पण गाईज इथे एक लेक टाईप बनलं आहे. सो आपल्याला मला वाटतं तिकडून जायला लागेल. चलो गाईज आता आपण फायनली नेचरमध्ये आलो आहे आणि गाईज बघू शकता किती मस्त वाटतं आहे. गाईज ते बघा तुम्ही बघू शकता की किती मस्त एकदम मस्त झरा वाहतो तिथून एक लहान वॉटरफॉल बघा तुम्ही इथून. गाईज पाऊस गेला आहे पण अजून पण ऑक्टोबरची हीट एक नंबर लागते आपली. गाईज अजून एक्सप्लोरिंग चालू आणि गाईज आत्ता मी पण माहिती असेल माझ्या मित्रांनी मी इथूनच गेलेलो जंगल टूर ॲडव्हेंचरला. गाईज तुम्ही बघू शकता ती जागा पूर्णपणे आता शेताने भरली. बघू शकता मी तिकडून मला वाटतं त्या साईडने इकडे आलेलो पण आता पूर्ण शेत आहे. थोडे बघू शकता तुम्ही पूर्ण शेत उगलं आहे आणि आता मला वाटतं हा खरीप क्रॉप आहे कारण खरीप क्रॉप ऑक्टोबरमध्येच लाईक काहीतरी प्लांट करून ते काढतात. एक्सप्लोरिंग करून तो लाईक तेवढी मजा नाही आली पण गाईज मी आहे ना म्हणजे खतरनाक आहे ना हेअरस्टाईल स्टाईल करून येतो. जो तुम्हाला ना तो जसा हेअरकट करतो तुम्हाला ते बघून मजा येईल. तर आपल्याला संध्याकाळी जायचं तर आता दुपार झाले मी थोडं रिलॅक्स होतो आणि मग आपण भेटू. तर गाईज आता खूप गरमी झाली तुम्ही बघू शकता मला खूप घाम येतं. तर गाईज आता माझ्याकडे एक काम आहे म्हणजे एकदम लाईक माझ्याकडे एक सुपर फास्ट म्हणजे दिमागमध्ये एक आयडिया आले की आता ना मी ना पटकन जातो आणि भाई गोदरेज एसीची ना मस्त हवा घेतो. चला एसीच्या रिमोटला काय झालं एसी लागतच नाही झाली एसी ऑन झाली. फायनली एसी चालू झाले. आता असं वाटतं की काय मी स्वर्गात आलो आणि मस्त थंड थंड हवा लागते. वा गाईज. तर गाईज मी तुम्हाला एक मला सांगायचं राहिलं की गाईज जसं की मी तुम्हाला बोललो की मी ते हेअर कटिंगला म्हणजे जाणार आहे. जसं की केस पण वाढलेत आणि दिवाळीमध्ये स्टाईल मला इथं पाहिजेच. सो मी तुम्हाला तिथं स्मार्ट बाजार आहे तर तिथं आपण ना थोडी नवीन नवीन ना खायला वस्तू पण आले आपण ते पण एक्सप्लोअर करूया. तर चालेल गाईज मी तुम्हाला भेटतो रिलॅक्स करून संध्याकाळी. गाईज फायनली आता गाईज संध्याकाळ झाले आणि गाईज मी तर पूर्ण रेडी झालो आहे आपले केस कापायला. चला गाईज आपण पटकन आपली हेअरस्टाईल करायला. फायनली माझे केस कापून झालेत. तर काही आता सगळं स्मार्ट बाजारमध्ये याचा डोर लवकरच ओपन करतो आणि वा 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 मस्त एसीमध्ये कूल झालं. आपण फायनली स्मार्ट बाजारमध्ये आहे. शपथ लागू शिवाय डायरी भेटली.
खूप सारं सीझनचा बॉल एक नंबर मस्त होतं. बस फायनली मी बिंगो घ्यायचा नवीनवाला बिंगो. बस फायनली नवीनवाला बिंगो घ्यायचा. आता घरी जाऊया आणि ह्याला अनबॉक्स करूया. बस फायनली आता आपण हेअरकट वगैरे सण वगैरे करून आलो. तर काहीच तुम्ही हेअरकट पण बघू शकता. म्हणजे मी साईडने एकदम फेड केले आणि वरतून फक्त माझे थोडीशी केस ठेवलेत. म्हणजे कसं तर दिवाळी जवळ येते ना, तर स्टाईल तर मारायलाच पाहिजे. सो आपण पटकन आपल्या घरी पोचूया आणि हा नवीन मला बिंगो ट्राय करूया. आता बिंगो फोडणार नाही कारण गाईज मी आता केस कापले आहेत. तर काय बाकी तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली मला नक्कीच सांगा. माझी हेअरकट कशी वाटली कमेंट करून सांगा. आणि गाईज जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत फॉलो असेल.